वाशिमकरांसाठी आनंदाची बातमी। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी जलप्रकल्पाने गाठली पातळी। मागील 2 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिमच्या एकबुर्जी जलप्रकल्पाने पातळी गाठली असून धरण 90% भरले आहे। दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उद्या सकाळपर्यंत धरण ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता स्थानिक शेतकरी वर्तवित आहेत। जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी झालेल्या पावसामुळे एकबुर्जी धरण केवळ 40%च भरले होते। निम्मा पावसाळा उलटून गेल्यावरही धरण भरणार की नाही ही चिंता वाशिमसह परिसरातील शेतकऱ्यांना भेडसावत होती। मात्र कालपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे धरण 90% भरल्याने सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे। पाहत रहा वत्स गुलमला लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। ही पातळी आहे एकबुर्जी धरणाची। सध्याची 29 फुटापर्यंत धरण भरलेलं आहे असं आपण समजतो। आता सध्या 28 फूटपर्यंत धरण भरलेलं आहे। 1 फूट बाकी आहे अजून प्रकल्प भरण्यासाठी। पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प आहे आणि सध्या स्थितीमध्ये तुडुंब भरलेला आहे, परंतु पूर्ण भरण्याकरिता त्याला अजून 1 फूट पातळी अजून बाकी आहे। 29 फुटापर्यंत ओव्हरफ्लो होत असतो। यावेळेस शेवटी हा ओव्हरफ्लो होत आहे। दरवर्षी जुलै महिन्यामध्ये एकबुर्जी प्रकल्प हा ओव्हरफ्लो होत असतो, परंतु यावर्षी शेवटी पूर्ण भरलेला आहे। पूर्ण भरण्याकरिता एकबुर्जी प्रकल्पाला अजून 1 ते 1.5 फूट पाणी अपेक्षित आहे। आता सध्या स्थितीत त्याची पातळी 28 फुटापर्यंत आलेली आहे। 29.50 म्हणजे साधारण 29.5 फूट जर पाणी असेल तर एकबुर्जी प्रकल्प ओव्हरफ्लो होतो।